हॅलो 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 बुवा थोडंसं ओके. ज्या मुलाने मागील 6 महिन्यामध्ये आपल्या ढोलकीच्या तालावरती या महाराष्ट्राला नाचवलंय आणि असा आमचा केळकर आज तुमच्या संचामध्ये सामील झालाय तर साहिल तर त्याच्या ढोलकीची धुमक आम्हाला तर सेपरेट ऐकायची तुमच्या आवाजाची तर आम्हाला आवड आहेच पण ते ढोलकीची तुला काय पाहिजे साहेब थंडी लागायला लागली म्हणजे ढोलकीच्या याच्यामधून आहे ना तू गरमाट तयार कर तुला काय पाहिजे कुठला साऊंड पाहिजे नावाला सांग नावा तुला देईन कुठल्या पोझिशन मध्ये जायचं एक मिनिट त्याला वाजव दे ना थोडस दोन वाजू दे आमची अपेक्षा साहिल एक मिनिट आमच्यासाठी एक गाणं वाजव बस आमचं येणार बुवांचा विषय बुवानी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे दुसरी फेरी मला वाटतं बुवान मीटिंग जोरात केला ना खरोखर जोरात केला भान पण राही ना बुवाला किती वाजलं एक तास किती वेळा काय राजू दादा कसले येडा आणून ठेवतो रे म्हणून मला माहितीये बुवा पिसालणार दुसऱ्या बारीत म्हणून मी चिमटा काढून गेलो होतो बुवा म्हणतो शॉर्टकट मध्ये घेणार आहे मला जेवढा थांबलाय तेवढा प्रेक्षक भरपूर आहे आणि युट्यूबर साहेब भारी रेकॉर्डिंग करायची क्लिअर ह्याची घालणार मी भरपूर सोडलं याला भरपूर सोडलं पण तिच्या मायला कानातच मुत आहे बघत बुवा म्हणतो प्रश्नाचा विषय बुवांचे विषय मी फोडले अरे खुल्या ए बुवा स्वतःच्या गुरुचा आदर्श घेऊ शकत नाही तू म्हणे बुवांना उत्तर मी दिलं राजेश बुवांनी सांगितली तेव्हा राजेश बुवांचं पटवून घेतली जा एका बाबाचा असशील तर त्या तुझ्या गुरुला विचार एका घराण्याचे तुम्ही त्यांना जे उत्तर दिलं काय दिलं ते त्याला विचार नाहीतर बुवा पुण्यात घेऊन ये माझ्या ए कंडम बुवा ए सचिन कंडम तू लावून यूज करून फेकायच्याच लायकीचा बुवा याची माकडं भरपूर बघितली अजून बुवा म्हणतो की संस्कार काय मेलायचे संस्कार ए बुवा एक म्हणतात ना चुलीत ना आणि झाली तसं भरपूर तुझ्या धंद्यात बुवा 7-12 सगळं टाटाय मारड तुझा आणि मला लागडे म्हणतो जन्माचा नाही रे छाटू बुवा जन्माचा लागडे नाही मी जन्माचा नाही म्हणून लोकांची बघ ही जोपासना मी चांगली करतो म्हणून आजपर्यंत बघितलंस ना किती चिडतात मीटिंग आज बुवांची मीटिंग जोरात एकदा म्हणतो ए सिट डाऊन मी काय म्हणतो तर ऐका तत्काच परत किती पियाला होता काय माहित पहिल्यांदा बोलतो याला अरे मेल्या काहीतरी भांड ठेव बारीचं भांड ठेव ना मी सुद्धा पहिली बारी गेली माझी बारी आवडली नाही का जेवढा मोजका प्रेक्षकांना नसेल ना तर बिंदास नाही म्हणा मी कार्यक्रम पहिला केला तर आवडलं नाही फक्त तुमच्याकडून एकदा उत्तर दे आवडलं की नाही ए शाकणे मिरवायचे नाही बुवा माझ्यासोबत
मला म्हणतो माझी कॉपी करतात ही माझी कॉपी मेल्या काय मेल्या तू उदितणार आहे ना अरे छाटू बुवा उदितणार आहे नाहीस मोबाईल रफिक आहेस तू लांबरे बुवाच मिरवतो माझ्या समोर टोमन ते जेवढ्या शाहिरांची नावं घेतलंयस ना तू बारी त्यांना घरात नेऊन पुरसतीन लावून घेतो कामाला मला बाकी काय म्हणायचं नाही. आज कार्यक्रम कोणाचा डावता तसा माझा आणि तुमचा आहे ना मला बोल मला 2 शिव्या घाल व म्हणतो मी मग काय शिव्या घालू तू मेला पालू चमडीचोर भालू म्हणून बुवा तुला काही नाही तुझ्याकडे काही दिलं नव्हतं मी बोलायसाठी म्हणून जे बोललास तेवढं आणि म्हणतो मला अरे तुरे केली मी उंचीन पण मोठा आहे ज्ञानान मोठा आहे काय मिळाला जसा ज्ञानाचा पंडित तुला कुंडीत भरीन बुवा कुंडीत ए लंगड्या म्हणतो तुझा काढतो धुरून येता अजून म्हणतो बुवा तुमचा धूर गाडीन भरपूर ठिकाणी काढलेला आहे आणि तुम्हाला म्हणतो झोपवलेला आहे मेल्या झोपवायचं मी बुवा म्हणतो चिलमी स्त्रीलिंग आहे ए जो तुम्हाला निजा चिलमी आता असं म्हणतो तो मारिश मामा बुवा न मारिश मामा रामायणाचा विषय म्हणतो की धाकट्या धीरानं म्हणे काहीतरी गाणं बोला ना शेवट क्लिअर कट येत नव्हतं मेल्याची वाचा ओढ झाली होती साऊंड चांगला लावला होतास तुझा वाद नाही तुझा नाद विषय बघ तो काहीतरी म्हणत होता की धाकट्या बहिणीला असं काहीतरी लावली तुमच्याकडे चालतं ते आमच्याकडे चालत नाही बुवा शास्त्र मी माझं शॉर्टकट मध्ये सांगितलं ना बुवा नागडा करून सोडणार तुला आज बघ अजून म्हणतो आणि नमनाचा विषय राजू दादानं फरमाईश दिले म्हणून नाहीतर मी बुवा कार्यक्रम केले ना तेवढे युट्यूबवर सर्च मारतो मी कधी नाही नमन करत दादा साक्षी आहेत ना तुम्ही दादाच बोलले होते की एक नमनाचा भास्कर मी नमन करतो आणि बुवा केले तुझी लायकी सुद्धा नाही एका शिजनला सेंचुरी मारणारा हा कलाकार आहे बुवा नमनाचे तुझा बाज नाही तुझा साज नाही आणि म्हणे आधी शाखा तयार कर अरे याला आमच्याकडे येता होता भीत मागता ओ बुवा उद्या शाखा भेटून काय घ्यायची आणि कसल्या मेले छाकणे मिरवतोस आम्ही बोलत नाही म्हणून आम्ही आदर्श ठेवतो यांचा का शाहीर सचिन बुवा म्हणजे मोठे पण हे खोटे हे फक्त स्वतःची बाजलतात त्यांना माहितीये एक म्हणतात ना स्वतःच्याच ज्यावेळेस आपण बघायला नंतर खालोकच असतो यांनी कालोकात कुठं काय केलं यांना नाही माहिती म्हणून हे बाजलतात राग नका तू तिकडच आहेस भाऊ परत म्हणतो ढोलकी श्रीलिंग ढोलकीचा म्हणतो श्रीलिंग तुझा काय वाजवू काय तांबडा अय तुझी टुमकी वाजवी मी टुमकी असं काय म्हणतो वाजव नमान चल दाखवतो याला नमान केलं तुझ्यावर येऊन हगन मेले मी दगड म्हणतो मला तू आणि म्हणे काय मी उवा ना उचलला म्हणतो उचललाच नाही बुवा मी जर तुझ्यावर पडलो ना तर उठणार नाही तू मलिंगा म्हणतो मलिंगा आमचा म्हणतो सणस बुवा आहे ना सणस त्याच्यावर का दिसतो मेल्या ही माझी आणि खानदानी पेशाचे तर कुर्ले मी बनवले नव्हे एक काम कर बुवा उद्या जाताना ना आता जाताना तुला काढून देतो जिथं लावायची तिथं लाव हे वर्ण पिकत आले शक्ती त्याला करून तुझ्यावर काही शाटुबा भरपूर घेतलं मी आजवर बोललो नव्हतो तुला पण आज बोलणार नक्कीच तुझ्यासारखे छाटू भरपूर बोललो बघितलेले आहेत बुवाने आज म्हणतो की माझ्या आया बहिणींवर बोलायचं नाही काय बोललो होतो पहिल्या वरी सांगा ना युट्यूब चालू ठेवायचा याची घालणार मी या मंडळावर आहे पदाधिकारी मला सांगतो शक्तीवाल्यांची बोरा नाचवतो सारे हा देवेंद्र शिमन कलाकार आहे ना बुवा जो नवीन जो कलाकार असतो त्याला पुढे आणण्याचं कार्य करतो तुझ्या पैसे अजून म्हणतात उत्तर मी यांना दिली तुझ्या बापाला पण जाऊन विचारायचा खरोखर सांगतो तो प्रश्नाचा विषय राहिलाच मागे निकम दादा आहे ना त्या ठिकाणी निकम दादाच बोलला होता मी म्हणून
त्या विषयावर तुझ्याशी चर्चा पण नाही बुवांची करायची. असू द्या, आज बुवाने उत्तर दिलं माझं तिरुपती म्हणे तुला भाद्रवी देऊ तिकडे. तुला जमत नाही ना बुवा, जमत नाही म्हणून मेसेज करतोस काय मोबाईलवर. बुवानं हे बघा व्हिडिओ टाकलाय, हे तुमचं उत्तर मिळाला. येडा कुठचा गबाडी झाला. परत कोण रिप्लाय दिलाय, बुवा म्हटलं अध्यात्माचा अध्यात्मात. आणि मेल्या तू मला काय विचारतोस, आध्यात्मिक असेल तर तसा विषय सांगा. शोध ना, शोध. मी मान्य केलं की नाही, मला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मी मान्य केलं. तसं कधीतरी मेल्या कमजोर बाजू घे, कमजोर बाजू घे. नाहीतर बुवा घरात आहे ना, काठीन धरून उभा करायला लागेल तुला, काठीन. म्हणून एक विषय बुवा आज सोमनाथ शेडरे. माझी म्हणे कॉपी करे आले बोर बेलास. तेव्हा आहे ना कुठं फोकस मध्ये सुद्धा नव्हतास, तेव्हापासून आलं मारतोय मी. अरे आडक्या गुरुच्या बाळक्या छेड्याला गाडवाने ठोकलं तर कधी लागणार नाही. अरे आया बहिणीच्या समोर खोट बोलतो, शिवा तरी शिवा. म्हणून विषय बुवा बघ, लिवली परत वारी झाली ना, तू रडणार माझ्यासमोर गॅरेंटी. याची आज साथ समजली. म्हणून काय म्हणतो बघूया. अरे मी तर भोली आडाने ठकू. हा विषय आधी वाजवू नको, बुवाच्या कानात शिरू दे. नाही तर आता उंदीर मुतला असेल, मला तिकडे मागे गेला असेल, दादाने दिलेलाच आहे जाऊन मीटिंग साठी. म्हणून सचिन बुवा लांबना गाडव गेल्या म्हणतोस, कसा झोंबवतो तुला गाडवला होतो. म्हणून काय म्हणतो बघा, आडग्या गोरूचा बाडगा छेला, भाकड कथा हा करतो कशाला, काय तुलाच जमले रे नाय. करडवलीस तुझी माय बुवा ये आपली आय. नाही बोलत, करडवलीस रे माय तुझी तू विरवण पाय. गणाची माझ्या कटिंग बुवा म्हणतात. मी काही वर्षापूर्वी म्हटलेलं आहे बुवांचा गण, बुवा जे गायले तोच गण. मी माझ्या गणात चेंजेस होता की बुवांचे चेंजेस होता, मी अजून माझा गण काम करणार आहे. बुवानी जो गायलेला आहे म्हणतात की मी कॅसेटचा माझा गण आहे, माझी कॉपी करतात. तुझी कॉपी बुवा तुझा पोरगा करेल, मी कशाला करू. मी कधी आलो तर रे सचिन चल. म्हणून कॉपी बुवा माझी कॉपी करताना माझा पोरगा करेल, तुझी कशाला करू, तुझी कशाला करू. काय रे वेदांत, बरोबर आहे ना. हे फुकणीचे सांगणारे आम्हाला म्हणतो चिलमीवाला. मी चिलमी तुला कांद्याच म्हणतो बघ, लांच्याचा तुला कसा आज कांद्या देणार. अजून म्हणतो बुवा काय म्हणतात, गणाला कोणचा गण आळवू गणाला, मंगळ मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. आरती ओवाळतोच गणपतीच मेल्या. हे खुलचोड बुवा, हे नमनाचं गाणं, हे नमनाचं गाणं इकडे सांगायचं ना बुवा तू. मंगळ मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. माझा गण ऐकलं ना बुवा, गण वेगळा होता ना. आणि हा सांगतो मेला चोरटा चमडी चोर. परत म्हणतो गोपालाकडनं आणतो
उडवून घे तुझ्यावर. मी कोणाकडे बुवा भीक मागत नाही. माझ्याकडे जे आहे ते आहे. माझ्याकडे जे आहे ते आहे. आणि ते बुवाची वाचावडत आली होती. गोपालाकडे म्हणतो, गोपालाकडे. त्याला म्हणायचं होतं गोपाल करंडे, अय सिद्धू, सिद्धू कुठं आहे सिद्धू? गोपाल करंडेला जाऊन विचार बुवा. कधीच नाही त्याच्याकडे भीक मागितली. तुला सांगतो मी कोणाची कॉपी करत नाही. अजून बुवा रंगमंचावर आहे, रंगमंचाची शपथ घे. आणि मी याला म्हणतो कला जाईल, म्हणतो कला जाईल. तुझी वाकत आली आता, कला संपत आली, तुला उतरती लागली कला. घेणार घेणार. गोपालाकडे म्हणतो जा, गोपालाकडे. गोपालाकडे बुवा तुला किती जण लागतात ते मला माहिती. हा स्वतःचं कवित्व करत त्या मोबाईल मध्ये गाणी म्हणणार बघून. ते सुद्धा कधी जेव्हा आम्ही इथं करणार तेव्हा हा सांगणार ना अमुक चालीवर म्हणतो, तेव्हा याच्याकडे गाणी येतात. आम्ही चिठी ओढलं गे ए सचिन बुवा. हा तो नांबोरे चांगला सोंगतो. नंतर मग म्हणणार सोशल मीडियावर बुवा येणार आमचा, आय एम सॉरी मी त्या दिवशी बुवांना बारीक बोललेलो आहे, काहीतरी झालेलं आहे आमचं. हे तंद्रीत बोलतात. आम्ही बोलतो, आम्ही नाही बोलत. हे तंद्रीत बोलणार. नंतर म्हणणार बुवानो सॉरी, आता पहिली करायची सक मारून. नंतर म्हणणार बुवानो सॉरी. हे तसा नाही यार, हे नाही आपण वन मॅन शो जागेवर देतो. ठोसा ठोसा जागेवर. म्हणून काय म्हणतो लक्ष असू दे. शॉर्टकट एकदा फिरव बोला. टेम्परेचर वाढतं नंतर. हे इजड्या मला म्हणतो इजडा, ए इजड्या म्हणतो इजड्या. बुवा येतोच काय नाही. ए सचिन बुवा तुला दाखवतोच ना हत्यार केवढा बघ. ए बुवा इजडा म्हणतोस इजडा, तू मेल्या छक्क्याच्या बोलत आहेस. म्हणून खोटं बोलतोस. माझा तू मला खोटं बोलतोस तू. हा छक्का आहे, हा छक्का. म्हणून जवळजवळ 40 वर्षांनी लागला शिक्का बुवाला. ए बुवा ओके नक्की 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 तुझ्या शब्दाला प्राधान्य देणे. या बुवा सारखा बोला नाही मी. चालतंय बडबड बडबड. ए बुवा ए छक्या. म्हणून काय म्हणतो बघ. गाढव म्हणाला गावड, गाढव म्हणाला गावड. त्याला लावूया सवडी. हो अरे लांबना ए सचिन बुवा, अरे माझा आहे लांबना. अरे हातामध्ये धर जरा पायावरती कर. ए कंडक बुवा, ए सचिन कंडक, घाबरू नका. मी दिलदार आहे पण इथं ए यांच्यावर काय जादू नाही. अरे हातामध्ये धर पायावरती कर. लावीन थूक लावून बुवा बामना. असा सोबत सोबत. अरे हातामध्ये धर पाय जरावर. लागल्या म्हणतोस ना एक दिवस चान्स दे बुवा, एक दिवस चान्स दे, रात्र गाजवतो तुझी. हातामध्ये धर पायावरती कर. थुकी लावून लावीन बुवा हवा मना. लांबना बुवा माझा लांबना. बुवा माझा लांबना. बुवा माझा लांबना. बुवा माझा लांबना.
नाही ना. बुवा म्हणतो तुझे उदारे आज म्हणतो पूर्ण फेडणार. बुवा कधी आलो होतो खेळात तुमच्या आणि माझी कधी उदारी गेलं नाही यांनी. म्हणून बुवा म्हटला 40 वर्षानंतर शिक्का बसलेला आहे. वैयक्तिक बोलत नाही बुवा, वैयक्तिक बोलणार ना. तुम्ही जे बोललाय त्याचं पलटवार नक्कीच. बुवा चिडणार, बुवा नक्की चिडणार. पण चिडून जायच्या आधी बुवा खेळातल्या बारीचं माझं पैसे द्या नाही तर झोपवून जाशीव. लय इटवला नाही बुवा. 4 तारखेला बारी झाली. बुवा म्हणतो पैसे नाही भेटले अजून. ते पैसे द्या आणि बुवा जावा. बक्षीस भरपूर 500च्या नोटा दिलेले. बोलले की नाही आले पैसे आले 500च्या नोटा. भीक माग्या बुवा, भीक माग्या. लोकांचे पैसे दे आधी, माझं बुवा दे. मी गरीब माणूस आहे. दिला नाही आहे काही घ्या. 4 तारखेची बारी बट्टेची. माझा पैसे द्या आणि जावा. काही जाशी होता चिडून जाऊ नको. कारण मी बुवा मी म्हणतो सचिन बुवा माझा भाव. काय चाहू काय रे सचिन चाहू काय गेला. राजू दादा मी तुझ्याकडनं पैसे घेऊन पोहोचू. बुवा सुपारी देऊ नका. माझं पैसे घ्या ना येड्या. 4 खरोखर या मला हिजड्यावर काय असते. बुवा पैसे दे. गेला गेला आहे ना. हा बुवा पैसे पैसे बुवा पैसे. लोकांसारखं नाही मी म्हणणार. लोकांची कॉपी करीत नाही. पैसा आला नाही म्हणणार. बुवा म्हणतो किती 4-4 500चे नोट आले. भीक माग्या बुवा. आता जेवतोय गडबडला असेल. मीटिंग जोरात मीटिंग बुवांची जोरात झाली. राजू दादा म्हणजे आपली जान आहे यार. राजू दादा मीटिंग जोरात दिलेली आहे. म्हणून एक विषय आहे असा इंजेक्शन देणार लागणार तो जाईपर्यंत खेळा. अरे लागलेला टाका कधी घासून जाईल का. 17 घर फिरणारी एका घरात राहील का. शिळ खाणारी बया शिळ खाणारी बया पुरणपोळी खाईल का. अनपती व्रतानार बुवा पाहिल का. शेजारी न बाई तुमसाठी बाबूला पाहू द्या. पोरा नाही का पोरासनी दाखवून काय करू. आमच्या दोघांचं काम जरा आतमध्ये घालून घ्या. जरा आतमध्ये घालून घ्या. मग त्या मोठ्या बाहेर राहू द्या. सनम दादा भारी वाजव का याच्या ढोल का. सचिन बुवाचा अडस वाजवला ना. अडस सनम बुवा अडस पण खडस. सचिन बुवा खडस आणि अडस. म्हणून इच्छा तुझी करणार पुरी. अरे जाऊन विचार तू बापाला. एका रात्रीत बुवा तुला गाढवा एवढा म्हणतो. बुवाचा गाढव आहेस तू म्हणतो. गाढव एका रात्रीत बुवा तुला माझा गाढव याच्या सावे पंढरी सावळ्या हरी भेटावेत्या सावळ्या हरी.
गणपती गजानन गावदे